नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम चॅनलला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता आणि फेसबुकवर याच नावाचा आपला ग्रुपही आहे. तर हेल्थ मिनिस्ट्रीने नवीन गाईडलाईन्स आणलेल्या आहेत की कामाच्या ठिकाणी कशा पद्धतीने गोष्टी झाल्या पाहिजेत. तर युनियन हेल्थ मिनिस्ट्रीने हे क्लिअर केलेलं आहे की जे काही केंद्र सरकारचे ऑफिसेस वगैरे असतील तर ते सर्व आता वर्क करणार आहेत. आणि जर काही केसेस सापडल्या किंवा एखादा संसर्गजन्य व्यक्ती कर्मचारी सापडला तर त्या केसमध्ये पूर्णचं पूर्ण ऑफिस क्लोज करण्याची गरज नाही आहे. 48 तासासाठी ते बंद ठेवा, त्याच्यानंतर डिसइन्फेक्ट करा त्याला आणि परत त्याला वापरा. तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि फिजिकल डिस्टन्स वगैरे मेंटेन करणं गरजेचं आहे, तेही त्यांनी क्लिअर केलेलं आहे. एकंदरीतच हिच्याहून गोष्टी एकदम क्लिअर होत आहेत आता, क्रिस्टल क्लिअर, की कोविड-19 ह्या गोष्टीपासून कितीतरी दूर पडण्यापेक्षा आता हळूहळू आपण त्याच्याबरोबर त्या सानिध्यामध्ये काळजी घेऊन काम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये जवळपास दररोज 4,000 प्लस पेशंट समोर येत आहेत आणि 5,680 काल केसेस आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हायड्रोक्लोरोक्विनला ड्रॉप करण्याचा कसलाही विचार नाही आहे, तो वापर चालू राहील त्याचा. इकडे तुम्हाला जी ही लाल लाईन दिसते तर ही किती डेथ्स रोज होतात त्याच्याबद्दलची आहे, मृत्यू. आणि हे जे निळे पिलर्स दिसत आहे तुम्हाला तर हे पेशंट संबंधीचे आहे. 19 मेचा जो आकडा आहे तो 5,000 प्लस आहे, 5,680. श्रमिक ट्रेनच्या बाबतीमध्ये ट्रेन कुठं थांबणार आहे हे निर्णय रेल्वे मंत्रालय घेणार आहे आणि याच्या संबंधीचे जे काही सूचना असतील तर ते राज्य सरकार करू शकतात. तर भरपूर जे काही निर्णय आहेत ते परत परत बदलले जात आहेत. अजूनसुद्धा खूप सारे मजूर ते अडकून आहेत. ओके. महाराष्ट्राच्या बाबतीत बघा, 2,127 केसेस महाराष्ट्रामध्ये आहेत. 34 जिल्ह्यांमध्ये अजूनही कोविड-19चं संकट जे आहे ते आहेत आणि 37,136 एवढे पेशंट्स महाराष्ट्रात आतापर्यंत आहे. डेथ एकूण 1,325. काल महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आतापर्यंतच्या डेथ झालेल्या आहेत एकंदर महाराष्ट्राचा विचार करता. 76 समथिंग आहे, आपण बघूयात. आणि 1,411 जवळपास मुंबईतून पेशंट्स आहेत. हे 66% आहेत महाराष्ट्राच्या. तुम्ही इथं बघू शकता की हा जो आकडा आहे 2,127, 2,000, 2,347, तर हे एकंदरच गेल्या 3 दिवसामध्ये म्हणजे 17, 18, 19 2,000 प्लस पेशंट महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत आपल्याला. आणि नक्कीच ही खूप काही चांगली बाब नाही आहे. 76 केसेस आहेत बघा, 76 डेथ झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास 37,000 आपण क्रॉस केलेला आहे संसर्गजन्याच्या याच्यामध्ये. 76 केसेस आतापर्यंतचा हायेस्ट आकडा आहे महाराष्ट्राचा. 2,400 भारतीय आपण श्रीलंकेमधून आणलेले आहेत आणि अजून हे सगळं इक्वेशन चालणार आहे. कुठल्या कुठल्या देशात भारतीय अडकलेले आहेत? फिनलँड, साऊथ कोरिया, बेल्जियम, न्यूझीलंड, नेदरलँड, केनिया, मॉरिशियस, स्पेन, म्यानमार, मालदीव्स, इजिप्त, श्रीलंका. ओके. तर हे चालणार आहे. आता हे एवढेच देश आहेत का? नाही. आपण कालच रशियाची पण न्यूज बघितली आहे विद्यार्थ्यांची, तर त्याही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण आता सध्या फोकस जो आहे तो इथं चालू आहे आणि मोठ्या प्रमाणावर जे भारतीय आहेत बाकीच्या देशांमध्ये त्यांना आणण्याचं काम चालू आहे. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की ऑलिव्ह रिडले टर्टल्स, आता हे आपण सगळं कव्हर केलेलं आहे. ऑलिव्ह रिडले 7 वर्षानंतर दिवसा बाहेर पडले होते. अदरवाईज हे रात्रीच्या अंधारामध्ये बाहेर पडतात किनाऱ्यावर अंडी देण्यासाठी आणि तिच्यामधून आता ही तुम्ही बघू शकता की आता हे सगळं जे काही हॅचिंग आहे ते संपलेलं आहे आणि समुद्राकडे जाणारा शेवटचा हे जो आहे की सगळी ती पिलं वगैरे बाहेर पडून आता लाखोच्या हिच्यानी ते सगळे बाहेर आलेले आहेत पिलं. आणि ऑलिव्ह रिडलेचं जे काही हॅचिंग होतं तर ते ऋषिकुल्य रुकोरी ओडिसा कोस्ट जो आहे तर तिथं ते प्रॉपर वर्क झालेलं आहे. तर ऑलिव्ह रिडलेबद्दलच्या मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेमकं त्याचं IUCNचं स्टेटस काय आहे, ऑलिव्ह रिडले काय प्रकरण आहे, कुठं सापडतं. ओके. कारण याच्यावर प्रश्न अपेक्षित असतो, हे दरवर्षी न्यूजमध्ये असतं आणि त्याच्यामुळे हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर इस्राईलमध्ये 500 दिवस आणि 3 निवडणुकांनंतर सत्तेचा पेच सुटलेला आहे. हे तुम्हाला काल पण मी याची कल्पना दिली होती. आत्ताचे जे पंतप्रधान आहे लिकुड पक्षाचे नेते जे आहे बेंजामिन नेतन्याहू, तर त्यांचे कट्टर विरोधक जे होते ब्ल्यू अँड व्हाईट या विरोधी पक्षाचे नेते ग्लान्स,
हे दोघं एकत्र येणार आहे आणि ते सत्ता स्थापन करणार आहे. की सत्तेच्या बाबतीमध्ये गोष्टी फक्त भारतातच प्लस मायनस होता असं नाही, अख्ख्या जगात होतात. आणि सत्ता स्थापन करता येत नव्हती तर शेवटचा पर्याय म्हणून आता विरोधी पक्ष आणि सत्तेतला पक्ष हा एकत्र येऊन सरकार चालवतो आहे, हा ना. गव्हर्नमेंट ऑफ युनिटी म्हटलं गेलेलं आहे याला. आणि कोविड-19मुळे इस्रायल खूप ग्रस्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. हे बेंजामिन नेतन्याहू यांनी पटवून दिलं गांज यांना. तिच्यामध्ये खरं तर स्वतःचंच त्यांचं पद वाचवणं आणि त्या बऱ्याच गोष्टी आहेत. 120 सदस्यांची संसद आहे बघा इस्रायलची, त्याला क्लेसेट असं म्हटलं जातं. ओके. आणि हिच्यामध्ये 36 जागा जिंकून बहुमताच्या 61 जागा काही नेत्यानेहू यांना जोडवता आल्या नव्हत्या आणि विरोधी पक्षाला 33 भेटल्या होत्या. म्हणजे एकदम हँगिंग पार्लमेंट होती ही. आणि हे एकत्र आलेत आणि यांनी आता एकंदरच 18 महिने जे आहेत संयुक्त सरकारमध्ये, पहिले ते नेत्यानेहू पंतप्रधान राहतील आणि नंतरचे 18 गांज हे राहतील. आणि तोपर्यंत गांज हे पर्यायी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळतील. तर हे अशा पद्धतीनं सगळं झालेलं आहे इस्रायलमध्ये. तर येत्या काळात बघूयात. आणि यांनी वेस्ट बँकवर पण हे करण्याचा, की वेस्ट बँकमधल्या ज्या आपल्या त्यांच्या वसाहती आहेत त्या वसाहतींबद्दल पण निर्णय घेण्यासंबंधी नेत्यानेहू यांचं स्टेटमेंट होतं. तर आपण बघूयात हे सगळं काय होतं येत्या काळामध्ये. पण एकंदरच इस्रायलमध्ये आता एक आपण म्हणू शकतो की एक स्थिर स्थावर सरकार आलेलं आहे. ओके. आता हा जो लेख आहे हा खूप महत्त्वाचा आहे. नुरियल रुबिनी. तर नुरियल रुबिनी नावाचा एक 62 वर्षीय अमेरिकी अर्थतज्ज्ञ आहे, ज्यांनी 2006मध्ये अत्यंत तेजीत असणारी अमेरिकेची अर्थव्यवस्था 2008मध्ये कशी डब्यात जाणार आहे हे सांगितलं होतं, जे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. सबप्राईम मॉर्गेज क्रायसिसचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या, की ज्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं होतं की सगळी अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी डब्यात गेली होती आणि तिच्यामुळे अख्खं जग कसं हल्लं होतं. तर 2008चं जे काही भाकीत होतं हे नुरियल रुबिनीनी खूप आधीच क्लिअर केलं होतं. त्याच्यानंतर 1930मध्ये पण सर्वाधिक गंभीर आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं. आणि याच्यानंतर ह्या व्यक्तीला, की त्यांनी हे सगळं सांगितलेलं असताना सुद्धा लोकांनी त्याला जे काही नावं म्हणजे निकनेम चिपकवले, डॉक्टर डूम, जन्मजात निराशावादी वगैरे वगैरे. तर त्यांनी आता कोविड-19मुळे काय गोष्टी आहेत तर त्या क्लिअर केलेल्या आहेत. एक आर्टिकल त्यांनी लिहिलं होतं द गार्डियनमध्ये. त्या आर्टिकलमधले मुद्दे इथं आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही तीव्र असणार आहे. 1930पेक्षा पण ही जी मंदी आहे 2020ची ती तीव्र असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 1930ची मंदी काय होती ते पण लेक्चर मी घेतलेलं आहे, ते बघितलं नसेल तर ते बघून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोविड-19मुळं वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आणि याच्यात इकॉनॉमीचा जो पगडा आहे तो खूप मोठा आहे. द ग्रेट डिप्रेशन वगैरे या सर्व गोष्टींवर आपण लेक्चर्स बनवलेले आहेत. ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघून घ्या, ते तुमच्यासाठी सोयीचे, म्हणजे येत्या हिच्यामध्ये तुम्हाला ते खूप फायदेशीर होणार आहे. आता हिच्यामध्ये जे होतं की काय होऊ शकतं, आता एकंदरच आपली जी अर्थव्यवस्था आहे जगाची तिच्यावर काही इम्पॅक्ट होणार आहे. आता त्याची कारणं काय आहेत, काय इम्पॅक्ट होणार आहे, तर हाताबाहेर जाऊ शकणाऱ्या अर्थसंकल्पीय तुटी. अर्थसंकल्पामध्ये तुटी असतात बघा. जास्तीचा अर्थसंकल्प मांडला जातो की आपल्याकडे पैसे 10 आहे, आपण 12 रुपयाचा अर्थसंकल्प मांडतो. हे जगात बऱ्याच ठिकाणी होतं. मोठ्या प्रमाणावर थकीत असणारी कर्ज, NPA, आपल्याकडे तो होलसेल आहे म्हणजे काही विषयच नाही. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वसंरक्षणात्मक पवित्रे. आता प्रत्येक राष्ट्राचं जे काही असतं की मी माझं बघतो बाबा तू तुझं बघ, आहे ना. तर तो एक प्रकार जो आहे ना, मी माझं तू तुझं, तसा प्रकार. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थांच्या सर्व आघाड्यांवर कुंठित अवस्था, म्हणजे खूप काही चांगली अर्थव्यवस्थेच्या याच्यावर आघाडी नाही आहे आपली सर्व याच्यावर. म्हणजे साधी गोष्ट आहे की एवढा मोठा देश आणि जर 2 महिने सगळं बंद राहिलं तर अख्खी इकॉनॉमी कोलॅप्स होऊन गेली आपली. म्हणजे मजुरांना त्यांचा मालक हा पगार द्यायला तयार नाही आहे आजच्या डेटमध्ये, की माझं काम ह्या दिवसात झालेलं नाही, मी ह्या दिवसाच करणार नाही, किंवा त्यांच्यासाठी रिहॅबिलिटेशन, म्हणजे एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तर जाऊच दे तुम्ही, पण इकॉनॉमिकल हिच्यामध्ये त्या प्रोव्हिजनसुद्धा आपल्याकडे नाही आहेत. असं जगातल्या कितीन काय देशांकडे आहे जिथं अजून अनडेव्हलप कंट्रीजमध्ये तर बरीचशी वाईट परिस्थिती. याचे परिणाम काय होतील? एक, उद्योगांमध्ये स्वयंचलित यंत्रांचा वाढता वापर. आता ऑटोमेशन जास्त होईल, त्याचं रिझन असं आहे की बरेचसे आता मजूर बघा ते त्यांच्या गावी गेलेले आहेत आणि नेमकी त्यांची आता लगेच रिटर्न यायची मानसिकता नक्कीच नसणार आहे. किंवा तिच्यातले बरेचसे लोक की हा जो अनुभव आहे हा इतका भयानक अनुभव आहे काही लोकांसाठी
काहींनी त्यांचे आप्तस्वकीय गमावलेले आहेत, है ना. 400 500 900 किलोमीटर चालत निघालेली लोकही. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये कदाचित एक ॲटिट्यूडच निगेटिव्ह होईल की आता परत नको, आता आम्ही माघारी जाणार नाही. जे काय आहे, जर आम्ही 900 किलोमीटर चालत येऊ शकतो तर आम्ही इथं जिथं राहतो तिथं काहीतरी करू शकतो. आणि त्याच्यामुळे मजुरांचा तुटवडा याच्यातून मोठ्या प्रमाणावर आता जाणवतोच आहे, समोरच आहे. आपण 8 ते 12 तास केलेत, बऱ्याच गोष्टी केल्यात, है ना. त्या गोष्टी होणार आहेत. ऑटोमेशन मोठ्या प्रमाणावर होईल. त्याच्यानंतर अमेरिका आणि चीनमधला जो दुरावा आहे त्याच्यातून शीतयुद्ध होऊ शकतं. आणि लोकांनाही नेते जे आहेत त्यांची चलती मोठ्या प्रमाणावर राहील की, है ना, पॉप्युलॅरिटी, है ना. तर म्हणजे स्थलांतरित लोक जे आहेत त्यांच्या विरोधात घोषणा देत जी लोक आहेत की, म्हणजे फॉर एक्झाम्पल सिम्पली महाराष्ट्राचा आहे बाबा, त्याच्यानंतर महाराष्ट्रीयांसाठीच आहे, अमेरिका फॉर अमेरिकन्स आहे, ह्या असला जो प्रकार आहे तर लोकांना नये, तर त्या लोकांना याच्यामध्ये जास्त स्कोप मिळू शकतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळे मुद्दे मग त्यांनी आता इथं एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण शक्य झालं तर ह्या आर्टिकलवर एक सेपरेट लेक्चर घेऊया. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, पत्रकारितेमध्ये स्वातंत्र्य हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गाभा आहे असं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे. आणि आर्टिकल 19 तिच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो काही अधिकार दिलेला आहे त्याचं इथं परत एकदा महत्त्व समोर आलेलं आहे. आणि जे काही सगळं हे अर्णव गोस्वामी केस आहे तिच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अर्णव गोस्वामी यांना मग आता दिलासा मिळालेला आहे. सोनिया गांधी यांची बदनामी केली वगैरे, तर ती केस होती. ओके. त्याच्यानंतर ॲम्फन चक्रीवादळ जे आहे तर ते खूप तीव्र झालेलं आहे. तर एकंदरच सायक्लोन, ट्रॉपिकल सायक्लोन, टेम्परेट सायक्लोन्स हे तुम्हाला माहीत पाहिजेत. पश्चिम बंगाल आणि ओडिसा हे 2 राज्य सध्या याच्यापासून अतिसावधतेचा इशारा इथं देण्यात आलेला आहे. आणि लाखो लोकांना धोक्याच्या ठिकाणांपासून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. आता ओडिसासाठी ही नवीन गोष्ट नाही आहे, हे दरवर्षी होत असतं, है ना. तर तुम्ही मला सांगू शकता, आपण आपलं जे स्पॉटलाईट इयरबुकमध्ये आपण बघितलं होतं वर्ष आणि त्याच्यामध्ये आलेले जे काही सायक्लोन्स आहेत ते पण तुम्हाला माहीत पाहिजे. लास्ट इयर कुठलं सायक्लोन होतं इथं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर एकंदरीतच परिस्थिती खूप काही चांगली नाही आहे इथं, ती दरवर्षी होत असते. पण एवढं आहे की ओडिसा खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी मॅनेज करतं. त्याच्यानंतर हे प्राध्यापक जे आहेत ते बांगलादेशमधले आहे, अनिस उज्जमान, आणि तिथं त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. आपल्याकडं पद्म पुरस्कार असतात, तिकडे 2100 पदक म्हटलं जातं अशाच नागरी पुरस्कारांना. आणि फार कमी लोकांना हे मिळत असतं. तिच्यामध्ये हे आहेत. आणि बंगाली भाषा, साहित्य आणि शिक्षण याची निरंतर सेवा जी त्यांनी केलेली आहे त्याच्यासाठी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता यांना पद्मभूषणनी गौरवण्यात आलं होतं 2014मध्ये, तर तो एक रेफरन्स आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या टिपिकल, आता हे लोक येत असतात लोकसत्तामध्ये, पण प्रश्न विचारले जात असताना जे खूपच फेमस आहे राजकारणातले म्हणजे भारतीय लोकांच्या बाबतीमध्ये, आणि जर आंतरराष्ट्रीय स्तरावरची व्यक्ती असेल तर मग तिला कुठला तरी खूप प्रॉपर पुरस्कार मिळालेला आहे किंवा ती खूपच म्हणजे युनिक असेल तर विचारली जाते. आणि ते आपण मग सांगत असतो मी त्यावेळेस तुम्हाला. करोनाच्या ज्या पत्रकार परिषदा होत्या त्या बंद करून टाकलेल्या आहेत गव्हर्नमेंटने मागच्या मंगळवारपासून. तर तुम्ही बघितलं असेल तर दिवसभर ते लव अग्रवाल वगैरे सचिव होते, ते सांगत राहायचे किती पेशंट झाले, आपण काय करतोय वगैरे. 8 दिवसापासून गव्हर्नमेंटने हे बंद करून टाकलेलं आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते, पण आता केंद्र सरकारकडून याबाबतचं स्पष्टीकरण दिलं जात नाही आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. जवळपास 1,08,000च्या वर आपल्या इथं संख्या गेलेली आहे भारतामध्ये. आणि लोकसत्ताचा आकडा आणि द हिंदूचा आकडा याच्यातच मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. आता इथं करोनाची रुग्णसंख्या 1,01,000 सांगितलेली आहे, पण द हिंदूमध्ये ती 1,08,000 दाखवलेली आहे. त्याचे मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं ही आकडेवारीमधली तफावत काय आहे. परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती जी काय आहे, तर अनुसूचित जातींसाठी क्रिमिलियरची जी काही निर्णय घेण्यात आला होता सामाजिक न्याय विभागाकडून, तर त्याच्यावर आता स्थगिती आणण्यात आलेली आहे. क्रिमिलियर म्हणजे काय असतं बा, क्रिमिलियर म्हणजे काय की आता आपल्या संविधानामध्ये आरक्षण जे दिलेलं आहे ते 2 गोष्टींवरून दिलेलं आहे. सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस, म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जर कुणी मागासलेलं असेल तर त्याला रिझर्वेशन देण्याचं प्रावधान आपल्या संविधानात आहे. हिच्यामध्ये इकॉनॉमिक आर्थिक गोष्टीचा समावेश नाही. परंतु ओबीसीच्या बाबतीमध्ये
क्रिमी लेयर लावलं जातं. क्रिमी लेयर काय असते की एक विशिष्ट उत्पन्नाचा आकडा ठरवला जातो, फॉर एक्झाम्पल 6 लाख 8 लाख, आणि त्या वरची जी लोकं आहेत वार्षिक उत्पन्न असलेली ती सगळी क्रिमी लेयरमध्ये जातात. म्हणजे त्यांना ज्या बेसिक रिझर्वेशनच्या फॅसिलिटीज आहेत त्या मिळत नाहीत. आता याच्यामुळे काय होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा समाजाचा जर तुम्ही हे बघितला तर हे जे श्रीमंत लोक किंवा ज्यांच्याकडे उत्पन्न चांगलं आहे असे हे लोक आहेत, हा ना, आणि खाली जी लोक आहे की ज्यांचं उत्पन्न कमी आहे. क्रिमी लेयर काय करतं ना, याचं नावातच आहे बा, क्रिमी लेयर. क्रिमी लेयर म्हणजे काय की ह्या जास्तीचं उत्पन्न असलेल्या लोकांना त्या ओबीसीसाठीच्या समजा सवलती ज्या असतात त्या मिळत नाहीत, ते ओपनमध्ये जातात. त्याच्यामुळे काय होतं, हा जो इफेक्ट आहे हा ट्रिकल डाऊन होतो. म्हणजे सवलती कुणाला मिळतील तर या लोकांना मिळतील. कालांतराने हिच्यातल्या लोकांचं पण एम्पॉवरमेंट होईल, तेही मग नंतर क्रिमी लेअरमध्ये जातील. तर ही एक प्रोसेस आहे की जास्तीत जास्त लोक क्रिमी लेअरमध्ये जावेत आणि जे वंचित आहेत, बऱ्याचदा काय होतं इथंच सगळं शोषून घेतलं जातं आणि इथपर्यंत खाली जात नाही. तर शेड्यूल कास्टच्या बाबतीमध्ये किंवा शेड्यूल ट्राईबच्या बाबतीमध्ये क्रिमी लेअर नावाची जी गोष्ट आहे ती नाही आहे आणि तिथं सरसकट सर्वांसाठी आरक्षण असतं. म्हणूनच भारतातून 2 वर्षाखाली टीना दाबी टॉपर होती बघा UPSCची, त्यावेळेसही हा खूप मोठा वाद झाला होता. आणि वाद म्हणजे डिबेट होते हे विद्यार्थ्यांमधले आणि सर्व दूर. आता हा निर्णय घेतला होता महाराष्ट्र शासनाने की ज्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 6 लाख आहे त्यांच्या पाल्यांना बाहेर जाता येणार नाही शिक्षणासाठी, आणि त्याच्यामुळे ज्यांचं मग 6 लाखाच्या कमी आहे शेड्यूल क्लासमध्ये त्यांना ती सवलत मिळेल, यांना मिळणार नाही. आता याच्यामध्ये त्यांनी आकडेवारी दिलेली आहे. खरं तर 1 ते 300 हे जागतिक विद्यापीठं जे आहे, तर पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठीची उत्पन्नाची अट रद्द करण्यात आली होती. त्याच्यामुळे काय होतं की फक्त जे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोक आहेत त्यांनाच याचा फायदा मिळत होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की 2018-19मध्ये ही जी योजना होती की शिष्यवृत्ती दिली जाते परदेशी शिक्षणासाठी, 75 पैकी 68 विद्यार्थी जे आहेत ते उच्च उत्पन्न गटातले होते. 2019-20मध्ये 75 पैकी 65 विद्यार्थी उच्च उत्पन्न गटातील होते. याचा अर्थ काय होतो आहे की हा जो पिरॅमिड आहे, इथं जे उत्पन्न तुम्हाला जास्त दिसतं आहे, ही लोक सर्वचं सर्व जे काही त्यांचं हे आहे तर फॅसिलिटी इथंच चालल्या जात आहेत आणि त्या फॅसिलिटी या शेड्यूल कास्टच्या खालील जी काही कमी उत्पन्न असणारी लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. त्याच्यातून हा निर्णय घेतला आहे असं सरकारचं म्हणणं आहे. आता याच्यावर बऱ्याच लोकांनी टीका टिप्पणी केल्यानंतर याला स्थगिती आलेली आहे आणि परत कोविड-19 झाल्यावर तिच्यावर एक निर्णय घेतला जाईल असं म्हटलेलं आहे. तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्हाला काय वाटतं की या निर्णयाला घेऊन आपण पुढं गेलं पाहिजे, की आधी जसं होतं की क्रिमी लेयर SC आणि ST नाही आहे तर ते तसंच राहावं. यासंबंधीचं बिल पण होतं पण ते कधी पारित झालं नाही आपल्या इथं. स्वच्छ भारत अभियानमध्ये घनकचरामुक्त तारांकित शहरं जी आहे ती महाराष्ट्र तिच्यात अव्वल आलेला आहे भारतात. सलग 3ऱ्या वर्षी घनकचरामुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र भारतातून पहिला आहे. राज्यांचे क्रमांक बघा, महाराष्ट्र 1 नंबर, मध्य प्रदेश 2 नंबर, छत्तीसगड 3, गुजरात 4 नंबर. महाराष्ट्रात नवी मुंबईसह ठाण्यासह 76 शहरांना घनकचरामुक्त तारांकित शहरांचा बहुमान मिळालेला आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2019मध्ये ह्या 27 शहरांना होता. म्हणजे महाराष्ट्राने घन कचरा व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने वर्क केलेलं आहे आणि 27वरून 76 शहरं आपली झालेली आहेत. तर ते एक महत्त्वाचं आहे. नेपाळचा जो नकाशा आहे की तिच्यामध्ये राजकीय नकाशामध्ये लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या तिघांचा समावेश नेपाळने स्वतःच्या राजकीय नकाशामध्ये केलेला आहे, तसं त्यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आता नेपाळसारख्या देशांनी असले प्रकार का केलेत तर बऱ्याच याच्यानी सरळ सरळ आहे. चीनचा पाठिंबा असल्याशिवाय नेपाळसारखा लिंबू देश असले प्रकार करू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारत आणि नेपाळमध्ये सीमावाद पेटला आहे. आता नेपाळमध्ये पण इश्यू झाला होता ज्यावेळेस आपण लिपुलेख आणि उत्तराखंडमधला लिपुलेख आणि धारचुला हा जो रस्ता होता तो आपण बांधला आणि त्याच्यामुळे तिथं खूपच राडा झाला. आपण त्याचं उद्घाटन केलं 8 दिवसापूर्वी. लिपुलेख जो आहे तो कालापानी जवळचा पश्चिमेला एक खिंड येते आणि नेपाळ भारतातला वादग्रस्त भाग आहे. कालापानी जे आहे ते पिठोरगड जिल्हा जो आहे उत्तराखंडमधला त्याचा भाग आहे असं भारताचं म्हणणं आहे. नेपाळ त्यावर दावा सांगत असतो, हा ना. आता नेपाळसारखा देश जो आहे की नेपाळाचं काय म्हणजे तिथली चहा साखर संपली की ते आपल्या दारी असतात वाटी घेऊन. पण ठीक आहे, आता होतं कधी कधी असं, हा ना, लोक करतात अशा गोष्टी. आता हे बघा,
हा जो आहे हा उत्तराखंड आहे, ही उत्तराखंडची बॉर्डर आहे. ओके, तर हा उत्तराखंड आहे. हे आहे कालापानी, हे आपण उत्तराखंडच्या याच्यात भारतामध्ये आहे. ओके, हा नेपाळ आहे. आणि त्याच्यानंतर हा जो आहे इथं हा लिपुलेक पास आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ओके, त्याच्यानंतर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, हा जो तुम्हाला इथला प्रदेश दिसतो आहे, हा एवढा भाग. ओके, हा एवढा भाग उत्तराखंडच्या नकाशात आहे. आता नेपाळने तो त्यांच्या नकाशात घातला आहे. तसं बघितलं ते आपल्याकडंच आहे सध्या. आता बघा इथं हा नेपाळनी बनवलेला नकाशा त्यांचा आता नवीन. त्यांनी काय केलं, हा जो इथला भाग होता सगळा, हा स्वतःच्या याच्यात जोडून घेतलेला बघा. म्हणजे हे थोडं वादग्रस्त प्रकरण आहे सगळं. हे इथं कालापानी आहे, हे लिपुलेक आहे, आणि इकडं पुढं गेला तुम्ही तर हे लिम्पियाधुरा आहे. तर नेपाळने ही गडबड केलेली आहे. इथून तुम्हाला चांगलं लक्षात येईल. हे बघा, हे एक्सटेन्शन जे आहे आणि हे तुम्हाला वरती जे दाखवलं लिम्पियाधुरा, त्याच्यानंतर कालापानी आणि हे लिपुलेक. ओके, तर हे नेपाळने ही गडबड केलेली आहे. आणि ऑबियस आपण अशा गोष्टींना भीक नक्कीच घालणार नाही. भारत तर ॲक्सेप्ट करत नसतो, ते विषयच येत नाही काही. ओके, तर ठीक आहे, त्यांना तिच्यात आनंद वाटतो, त्यांनी ते छापावे आणि घरोघरी वाटावे नकाशे. मनरेगासाठी आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये अर्थसंकल्पीय किती आहे, तर 1 कोटी आहेत. पहिले 60,000 होते अर्थसंकल्पात, आता 40 दिले आपण, 1 कोटी झाल्या. केंद्र सरकारद्वारे आत्मनिर्भर भारत योजनेत सर्व राज्यांची कर्जाची मर्यादा बिनशर्त GDPच्या 5% आहे. तर ही बिनशर्त नाही आहे, तर हे एक लक्षात ठेवायचं. याच्यासाठी 4 कंडिशन आहे. कंडिशन आपला स्टार मार्क आहे तिथं. त्याच्यानंतर साधारणपणे 3% कर्ज घेऊ शकतं, फक्त बरोबर आहे. आत्मनिर्भर योजनेचा विचार करता धोरणात्मकदृष्ट्या मोक्याच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त किती सार्वजनिक कंपन्या असल्या पाहिजे, तर याचं जे उत्तर आहे तर ते आहे 4. 4च्या पलीकडं सार्वजनिक कंपन्या असता कामा नये, तर 4 आहे. त्याच्यानंतर रत्नाकर मतकरी माझे रंगप्रयोग आत्मचरित्र, इन्व्हेस्टमेंट, राष्ट्रीय पुरस्कार दोन्ही बरोबर आहे. रेरा कायदा जो आहे त्याच्यानुसार राज्यात रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी असावी, बरोबर आहे. आणि बांधकाम आराखड्यात सोयीनुसार बांधकामादरम्यान बदल करणार येतो, नक्कीच नाही. एकदा तुम्ही जो प्लॅन सबमिट केला आहे तुम्हाला त्या पद्धतीनेच काम करावं लागतं. त्याच्यामुळे एकच स्टेटमेंट बना. मेट्टूर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे, गोदावरी, कावेरी, महानदी, कृष्णा. माउंट हिरियट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे स्थित आहे, आसाम, दीव दमण, लक्षद्वीप, दक्षिण अंदमान. जल जीवन मिशनबद्दल बिनचूक विधान निवडा. 2024पर्यंत सर्व शहरी कुटुंबांना नळाने पाण्याची सुविधा. हर घर नल से जल हे बोधवाक्य आहे, फक्त ब, दोन्ही अब यापैकी नाही. रॅट होल मायनिंग खालीलपैकी कोणत्या राज्यात केले जाते, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सर्व ईशान्य भारत. खालीलपैकी योग्य जोडी निवडा. मध्य प्रदेश अमरकंटक पठार, छत्तीसगड मैकल टेकड्या, राजस्थान खेत्री. हा ना, 1 2 फक्त 3, 1 2 3 3 2. याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. आणि जे सेशन मी घेतलं होतं युनिक अकॅडमीच्या वतीने आपलं सेशन झालं होतं, तर ते त्या दिवशी झूमवर यूट्यूबवर पण होतं. जर कोणी ते बघितलं नसेल तर त्याच्या संबंधीची जी लिंक आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे, तर तिथून तुम्ही ते बघू शकता. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.